नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अन अकॅडमीच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी भूषण दूत आपलं हार्दिक स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चर्समध्ये आपण जसं बघितलं की आपण एक आपली सिरीज चालू आहे सध्या, दॅट इज ऑन इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन इव्हिनिंगला आणि मॉर्निंगला आपण आता मागचे काही लेक्चर्स आपण थोडे पझल्स आपण सध्या जर का तुम्ही बघितलं सिक्वेन्समध्ये तर पहिले आपण काय घेतलं। सो जे विद्यार्थी नवीन सध्या व्हिडिओ लेक्चर सिरीज बघत असतील तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले पूर्ण अप्रोच सेट करून घ्या। मी एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला दिलेलं आहे, सगळ्या त्याच्यामध्ये आयोगाचा सिलेबस काय आहे ते आपण दिलेलं आहे। त्यानंतर मग नेक्स्ट आपण बघितलं की प्रत्येक याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक आपल्याला स्टडी करायचे आहेत, कोणते महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते आपण बघितलेले आहेत। त्यानंतर नेक्स्ट आपली स्ट्रॅटजी काय असायला हवी, पेपर कसा सोडवावा हे आपण बघितलं। त्यानंतर आपण डिसिजन मेकिंगचे व्हिडिओजला सुरुवात केली, निर्णायक शब्दाचे व्हिडिओ बघितले आणि नंतर पझल्स हा जो काही टॉपिक आहे त्याचे व्हिडिओज बघितले। नंतर आपण थर्ड टॉपिक सुरू केला, दॅट इज इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन। तर मित्रांनो, डिसिजन मेकिंगचा आज आपण पार्ट बघणार आहोत। डिसिजन मेकिंगचे याच्या आधी आपले 8 लेक्चर झालेले आहेत, त्याच्यामध्ये पहिलं लेक्चर बेसिक होतं आणि नंतरच्या 7 लेक्चर्समध्ये आपण जे काही आयोगाला आलेले डिसिजन मेकिंगचे प्रश्न आहेत ते डिस्कस करत होतो। मित्रांनो, आपला जो काही याच्या आधी सगळ्यात सर्वप्रथम मी तुम्हाला म्हणेल की आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे, सो ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। सो दॅट इज वॉट, सो CSAT_भूषण, ओके। आणि याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ह्या ज्या आता बघा, ही जी मी डिसिजन मेकिंगची शीट बघतोय तर ही अशी फक्त डिस्कशन ऐकून काही फायदा नाही आहे, तर तुम्ही पहिले ती सॉल्व करा स्वतः आणि त्यानंतर माझं काय डिस्कशन आहे ते बघा। सो याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल जी आहे, जी काठिण्य पातळी आहे ती इझी मेंटेन ठेवलेली आहे, ओके। सो डिफिकल्टी लेवल जी आहे, काठिण्य पातळी जी आहे ती काय आहे, इन जनरल सोपी आहे। सो पहिला प्रश्न, कारागृहात भूक हडताळ केले जातात। नुकतेच मध्यवर्ती कारागृहाच्या कैद्यांनी त्यांच्या अडचणींकडे लक्ष द्यावे म्हणून 1 दिवसाचा भूक हडताळ केली। सो त्यांनी काय केले, एक लाक्षणिक उपोषण केलं, भूक हडताळ केली। उन्हाळ्याच्या महिने सुसह्य व्हावेत म्हणून आपल्या कोठ्यांमध्ये पंखे बसवावेत अशी त्यांची मागणी होती। या भूक हडताळामध्ये कारागृह अधिकारी त्यांच्या मागण्या मान्य करतील अशी कैद्यांची काय आहे, अपेक्षा आहे। सो कैद्यांची अपेक्षा आहे की आणि ही काही बेसिक नीड आहे, म्हणजे जर का तुम्ही इथे बघितलं तर इन जनरल पंखे बसवावेत। सो आता पंखे, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, दॅट इज पंखे, ते काय तुम्हाला AC मागत नाही आहेत, त्याच्यामध्ये साधे पंखे तुम्हाला ते मागतायत, बरोबर आहे, आणि ही बेसिक नीडमध्ये येते, बरोबर आहे। सो ही गोष्ट कदाचित तुम्ही याच्यावरती काय केलं पाहिजे, वर्क केलं पाहिजे। कैद्यांची अपेक्षा आहे की कारागृह अधिकारी म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघितलं पाहिजे। मग कारागृह अधीक्षक म्हणून तुम्ही कशी परिस्थिती हाताळाल, बरोबर। सो कारागृह अधीक्षक तुम्ही आहात, मग याचा अधीक्षक म्हणून तुम्ही कशा प्रकारे ही परिस्थिती हाताळणार, ओके। हां, हे कारागृह असून त्यांचे घर नाही म्हणून पंख्यासारख्या सुविधा येथे त्यांना मिळणार नाहीत, तसेच त्यांना कोणत्याही अशा मागण्या करणे अपेक्षित नाही, ही गोष्ट त्यांना स्पष्ट कराल। हे कारागृह त्याचं घर नाही आहे म्हणून पंख्यासारख्या सुविधा मिळणार नाही, बिगाड पंख्याचं तुम्ही ठेवणार का लोकांना? आता सध्या स्थितीमध्ये जरी ते कैदी असले तरी ॲटलीस्ट पंखे वगैरे काही बेसिक गोष्टी तुम्ही काय केलं पाहिजे, त्यांना द्यायला पाहिजेत, बरोबर ना। सो म्हणून हे तुमचं कारागृह हे घर नाही आहे म्हणून तुम्ही काही पण हे करू नका, हे पूर्णतः त्यांना काय नाउमेद करेल, ही गोष्ट जी असेल तर त्यामध्ये तुमचं ॲरोगन्सनेस पण जाणवतं आणि ही गोष्ट त्यांना नाउमेद करेल अशा प्रकारे, बरोबर आहे। सो अगेन हे विधान काय होणार, चुकीचं होणार, बरोबर आहे। सो हे विधान काय होईल, सो दॅट इज रॉंग। देन, एका कोठडीत पंखे बसवून घ्याल व सर्व कैद्यांना आत झोपायला सांगाल। एकच कोठडी आणि त्यात सगळे पंखे बसवणार, तिथून सांगाल की सगळ्यांनी इथे येऊन झोपावं। अरे पण इतके लोक कसे ॲडजस्ट होतील आणि कैदी किती आहेत आणि अशी किती याच्यामध्ये पंखे बसवणार तुम्ही? सो एकाच कोठडीमध्ये पंखे देणार आणि सगळ्यांना सांगणार रात्री झोपायला इकडे या, सकाळी आल्यावर आणखी दुसरीकडे याच्यामध्ये जा, कारागृहामध्ये दुसऱ्या सेक्शनमध्ये जा, असं म्हणता येईल का आपल्याला? सो एका कोठडीत पंखे बसवून घ्याल व सर्व कैद्यांना त्याच कोठडीत येऊन झोपायला सांगाल, असं सुद्धा आपण कोणतेही भाष्य करू शकत नाही। वरिष्ठ कैद्यांची ही मागणी कळवून वरिष्ठांना कैद्यांची ही मागणी कळवून लवकरात लवकर पंख्याची व्यवस्था करण्याचे सुचवाल, ओके। एक हे होऊ शकतं की अगेन वरिष्ठांना कैद्यांची मागणी कळवायला पाहिजे आणि सांगाल की पंख्याची व्यवस्था सुरुवात आधी करा, अगेन। पण हे आता सध्या याच्याकडे झालेले आहेत। सो वरिष्ठांना ही परिस्थिती कळवाल, म्हणजे इथे बघा परिस्थिती हे बघा, त्यांनी काय केलं, फक्त मागणीच नाही केलेली आहे, इथे त्यांनी भूक हडताळ केलेली आहे। तर हे पण तुम्ही सांगणार की कैद्यांनी या मागणीसाठी भूक हडताळ सुद्धा केलेली आहे, ओके। आणि कैद्यांना सुद्धा सांगाल की आम्ही ही काही गोष्ट आहे ही काय केली, सो यांना कळवलेली आहे वरिष्ठांना, आणि ते वरिष्ठ याच्यावरती काय घेतील, निर्णय घेतील। तुम्ही तुमचं काम केलं आहे ॲज अन तिथला कारागृहाचा अधिकारी म्हणून तुमचं काम होतं। आता बघा पंखे बसवा, तर तुम्ही वरिष्ठांना कळवणार ही गोष्ट की हे आता इथे काय म्हणतं की तुम्ही पंख्याची व्यवस्था करा, डायरेक्ट तुम्ही म्हणताय त्याला, पण याच्यापेक्षा बेटर वे आता त्यांनी भूक हडताळ केली ती मागे घ्यायला पण तुम्ही आव्हान केलं पाहिजे ना। तुम्ही सांगणार की तुम्ही तुमच्यातर्फे
सो वरिष्ठांना परिस्थिती कळवणार की त्यांनी मागणी केली आहे. इथे फक्त सांगणार वरिष्ठांना मागणी कळवताय, पण इथे बघा त्यांनी भूक हडताळ सुद्धा केली, हे सुद्धा तुम्हाला वरिष्ठांना कळवणं काय आवश्यक आहे, बरोबर आहे. सो म्हणून माझ्या मते मित्रांनो याला आपले पूर्ण 2.5 मार्क येतील आणि याला जर का तुम्ही बघितलं तर 2 मार्क येतील. ओके, 2 किंवा 1.5 मार्क याला येतील. याला जवळपास 1 मार्क असेल. ओके सॉरी, याला 3ला ओके सॉरी 2ला 1 मार्क असेल आणि याला 0 मार्क असतील. ओके, सो अशा प्रकारे इन जनरल तुमचं जे काही डिस्ट्रीब्युशन असेल. ठीक आहे. जसं आपल्याला माहिती आहे की MPSCमध्ये आयोग जे आहे ते डिफरन्शियल मार्किंग सिस्टीम घेतं, म्हणजे असं डिफरन्शियली ते मार्कला काय करत असतं, डिस्ट्रीब्यूट करत असतं. सो आपल्याला पहिला प्रश्न, आता ही जी हँडआउट आहे मित्रांनो 8 मी जवळपास याच्यामध्ये किती प्रश्न घेतलेले आहेत, 8 प्रश्न घेतलेले आहेत. थोडी सोपीच आहे याच्यामध्ये आणि सिंगल लाईनर्स याच्यामध्ये काय आपण प्रश्न आहेत. ठीक आहे. हां, नेक्स्ट, शेअर बाजारात नोंदवलेल्या एका कंपनीच्या अध्यक्षाने तो गेली 5 वर्षे कंपनीच्या हिशेबात मोठ्या प्रमाणात खोटे फेरफार करत असल्याचे काय केले, कबूल केले. ओके, सो लाईक आपण एखादा सत्यम फ्रॉड वगैरे झाला होता वगैरे असं काही आपण कन्सिडर करू याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये काय झालं होतं की त्या फ्रॉडमध्ये कंपनीच्या अध्यक्षाने 5 वर्षे कंपनीच्या हिशेबात मोठ्या प्रमाणात फेरफार करत असल्याचे कबूल केले. हे फेरफार इतके मोठ्या प्रमाणात होते की त्याचा विपरीत परिणाम कंपनीवर होण्यास सुरुवात होईल. ओके, सो आता कंपनीमध्ये इतके एम्प्लॉई आहेत, इतक्यांचं घर डिपेंडंट आहे, इतके शेअर होल्डर्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, अनेकांचे पैसे डुबण्याची काय या स्थिती आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की सत्य म्हणजे काही फ्रॉड आहे त्याला आठवा. सो याच्यानुसार याच्यावरती थिंक करायला काय करा, सुरुवात करा. ती कंपनी आहे तर त्याच्यामध्ये फार मोठा फेरफार. पण याच्यामध्ये काय, अशा परिस्थितीत संस्था कारभार मंत्र्याचा चिटणीस. ओके, सो संस्था कारभार मंत्र्याचा चिटणीस या नात्याने तुम्ही मंत्र्यांना कोणता पर्याय सर्वात परिणामकारक म्हणून सुचवाल. सर्वात परिणामकारक पर्याय आपल्याला सुचवायचा आहे. मग आता अशा याच्यामध्ये कंपनीच पूर्ण जो काही हेड आहे आणि सांगितलं की हो मी खूप मोठा घोळ केला, हे केला आहे, मग आता इमिजिएटली त्याच्यावरती ॲक्शन म्हणून काय करणार तुम्ही, कंपनीच्या अध्यक्षाला अध्यक्ष म्हणून. आता जो माणूस फ्रॉड आहे, ज्या माणसाने इतकं हे केलं त्याला तुम्ही अध्यक्ष म्हणून ठेवणार का, सरळ नाही, बरोबर ना. सो जो काही कंपनीचा अध्यक्षच आहे त्याला अध्यक्षपदावरती राहण्याचा कोणताही अधिकार नाही आहे. सरळ गोष्ट, त्यांनीच फ्रॉड केला आहे तर त्याला तो जेलमध्ये टाकायला पाहिजे, बरोबर ना. सो म्हणून ही कंपनी ताब्यात घेण्याची इच्छा असणाऱ्या दुसऱ्या कंपनीच्या ताब्यात दिली जाईपर्यंत काही मान्यवर व्यक्तींच्या गटाची संचालक मंडळ म्हणून नेमणूक करण्यास सांगणे व त्यांना कारभार बघायला सांगणे, बरोबर आहे. सो कुठल्याही पण याच्यामध्ये जेव्हा फ्रॉड होतं तर असंच होतं की सुप्रीम कोर्ट किंवा काय एखादा गट जो आहे तो नियुक्त करतो. इव्हन तुम्ही बघा, समजा हे ते कंपनी झालं, पण BCCIमध्ये पण काय झालं होतं, काही हे झालं होतं की लोकांचं कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होत होते, BCCIमध्ये फार गैरकारभार होत होता. अशा केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काय दिला, निर्णय दिला होता. ओके, आणि त्यांनी एक टीम बसवली होती जजेसची आणि ती बघत होती काय. त्यानंतर त्यांनी जे काय आता गांगुली अध्यक्ष झाले त्यांनी नंतर ते कोणाला पुन्हा एका टीमला काय केलं, ही गोष्ट हँडओव्हर केली, बरोबर आहे. मग आता म्हणून त्यांनी याच्यामध्ये पण जर का तुम्ही बघितलं तर ही कंपनी ताब्यात घेण्याची इच्छा असणाऱ्या दुसऱ्या कंपनीच्या ताब्यात दिली जाईपर्यंत काही मान्य व्यक्तींची संचालक मंडळ म्हणून नेमणूक करण्यास सांगाल आणि त्यांना जो काही वेळासाठी. सो दुसरी आता जसं सत्यम झालं होतं, सत्यमनी काय केलं होतं मग, सो महिंद्रा मला वाटतं इन जनरल सत्यम जी कंपनी आहे मग ती नंतर यांनी विकली होती ना. ओके, सो महिंद्राला. मग आता अशा केसमध्ये महिंद्राने ती विकत घेतली होती. मग आता या पण अगेन जे सेल होण्याच्या आधी पण काही वेळासाठी तरी काहीतरी एक विशिष्ट वरिष्ठ व्यक्तींचा जो काही गट आहे, मान्य व्यक्तींचा तो गट काही दिवसापर्यंत तरी ते स्टेबलाइज होईपर्यंत काय बघणार, कारभार बघणार. सो हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन होईल, हे होऊ शकतं. 2.5 भागधारकांच्या पाठीत कंपनीच्या अध्यक्षाने खंजीर खुपसल्याने कंपनीला बंद करण्यास सांगणे हे तर बिलकुल हे पण होणार नाही याच्यामध्ये, बरोबर ना. सो बंद करण्यासाठी डायरेक्ट तुम्ही खबरदार म्हणून बंदच करून टाका कंपनी, हे होईल का. सरकारने कंपनी ताब्यात घेण्यास सांगणे, सो हे पण एक होऊ शकतं. सरकारला कंपनी, पण सरकार किती दिवसापर्यंत, सरकार कशी चालवणार याच्यामध्ये. सो आणि इतक्या लोकांना सरकार काय देईल का, त्यापेक्षा बेटर वे की काही लोकांचा ग्रुप बघा, नंतर दुसऱ्याला काय करा, हँडओव्हर करा. सो याला 2.5 मार्क, याला 1.5 मार्क आपण करून देऊ, बरोबर आहे. हां, सो आता याला काय 0.5 आणि हे काय 0, डायरेक्ट बंद करणं हे नाही होईल. सो हे पण इतकं प्रॉपर पर्याय क्रमांक 1 होत नाही, पण याला आपण मग डायरेक्ट बंद करायचे, मग तो डॅश प्रॉपर आहे. सो याला 0.5 मार्क्स. अशा प्रकारे हे काय होणार, डिस्ट्रीब्युशन होईल. एकच आरक्षण खिडकी असलेल्या आरक्षण कार्यालयाचे तुम्ही प्रमुख आहात. आरक्षणासाठी तुमच्या या कार्यालयातील लोकांनी मोठी गर्दी केलेली आहे. सो आरक्षणासाठी काय केलेली आहे, सो तुमच्या कार्यालयातल्या लोकांनी फार मोठ्या प्रमाणात काय केलेली आहे, गर्दी केलेली आहे. ओके, सो रिझर्वेशन रेल्वे रिझर्वेशन काउंटर आहे तुमच्याकडे. हां, तुमच्या कार्यालयात लोकांनी मोठी गर्दी केली आहे आणि तिथे शांतता व सुव्यवस्था राखण्याची तुमच्यावरती काय आहे, जबाबदारी आहे. सो तिथे काय करायची जबाबदारी तुमच्यावरती, सो पीस वगैरे मेंटेन करायची तुमच्यावरती जबाबदारी आहे. आरक्षण रांगेत सर्वात मागे असलेल्या महिलेने, सो आरक्षण रांगेमध्ये जी महिला काय सगळ्यात मागे आहे तिने सांगितलं आहे की मी येथे तासापेक्षा जास्त वेळ काय उभी आहे आणि उभी असून सुद्धा रांग पुढे सरकत नाही आहे. सो ती म्हणते की इन जनरल 1 तासापेक्षा उभी आहे
आणि तिने आरडाओरडा सुरू केला आहे व इतर लोकसुद्धा अस्वस्थ होऊ लागलेले. मग आता बघा याच्यामध्ये तुमची जबाबदारी काय, ती म्हणते की नाही 1 तास झालेला आहे, आता रांग पुढे सरकत नाही, पण आता तुम्हीच तर तिथले काय आहात, सो कार्यालयाचे तुम्ही प्रमुख आहात. पण एक काय खूप जास्त खूपच जास्त काय आहे त्याच्यामध्ये. ओके, हे आहे. सो मग आता याच्यामध्ये काय निर्णय घेणार आपण, बरोबर आहे ना. हां, सो आता बघा याच्यामध्ये स्थानिक पोलिसांना बोलवून घ्याल व ते येईपर्यंत महिलाला तिथे थांबवून ठेवायला होऊ शकतं. ओके, सो स्थानिक पोलिसांना घेऊन ठेवाल आणि ते येईपर्यंत तिथे थांबवून ठेवाल. ओके, सो चुकीचं आहे. हां, सो हे होऊ शकतं याच्यामध्ये की स्थानिक पोलिसांना तिथे बोलवून घ्याल, पण ते बोलायला पण तिथे काय वेळ लागेल ना तुम्हाला. ओके, हां, एकीन त्या महिला रांगेत पुढे बोलून तिला लगेच तिकीट देण्याची व्यवस्था कराल. अरे ती आरडाओरडा करता म्हणून तुम्ही तिला तिकीट देणार आणि बाकीचे मग ओरडणार नाहीत का की ती आरडाओरडा करून तिला पहिले देणार आणि बाकीच्यांना तुम्ही शांत बसवणार. बाकी लोक पण ओरडतील, मग उद्यापर्यंत हेच ट्रेंड होईल की तो ओरडेल आणि त्याला तिकीट देणार. तर हे होईल का, हे होणार नाही. यापेक्षा जास्त बेटर हे होतं, आरडाओरडा न करता शांतता पाळली नाही तर तुम्हाला आरक्षण खोलीतून बाहेर काढायचं अशी तिला तंबी द्याल. येस, बेटर वे आहे की अशा तुम्हाला परिस्थिती नियंत्रण काय, लोकांना ती अस्वस्थ करताय, जोरानं आरडाओरडा करताय, तुम्ही तिथले खिडकी अधिकारी आहात, काय करणार तुम्ही तिला सांगणार, पण तुम्ही तिला तंबी द्याल की हे खपून घेतला जाणार नाही आणि जर जास्त आरडाओरडा केला तर तिला तुम्ही काय करणार, काढून टाकणार. बरोबर. सो याला 2.5 मार्क येतील. त्या महिलेला ताबडतोब आरक्षण खोलीतून बाहेर काढा. सो त्या महिलेला डायरेक्ट ताबडतोब आरक्षण खोलीतून बाहेर काढणार. सो पण बेटर वे काय होणार, सो इथे याला 2.5 मार्क आपण देऊयात. ओके, हां, अगेन स्थानिक पोलिसांना बोलवून घ्याल व येईपर्यंत महिलांना काय तिथे त्या महिलांना तिथे थांबवून ठेवाल. याला पण 1.5 मार्क, याला काय अगेन 1 मार्क. आता या दोघांमध्ये थोडं हे होऊ शकतं की तिथे पेपर सेटर काय डिटरमाइन करतं की कशाला 1.5 द्यायचा, कशाला 1 द्यायचा, पण याला पूर्णतः 0 होईल की ती आडावडा करते म्हणून तिला तिकीट देऊन द्या. ओके, सो हे होणार नाही. सो म्हणून तुमचं उत्तर काय ना, पर्याय क्रमांक 3. ओके, सो पर्याय क्रमांक 3. देन प्रश्न क्रमांक 4 बघा. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या प्रमुख GMF ओके बांधकाम व्यावसायिक कंपनीने निर्वाणाचा उपाय म्हणून फोर्स मेजरचा वापर केला. फोर्स मेजर ही अशी व्यवस्था आहे की जिच्यायोगे 2 पक्षामध्ये झालेला करार काय करता येतो, रद्द करता येतो जेव्हा नियंत्रणापलीकडची एखादी घटना घडते. म्हणजेच परमेश्वरी कृत्य, भूकंप, महापूर असे म्हणतात. याच्यामध्ये फोर्स मेजरचा उपयोग करता येतो. संबंधित बांधकाम व्यवसायाने याचा वापर करून सुमारे 250 सदनिका बुक केलेल्या ग्राहकांना वेळापत्रकानुसार ताबा देण्यास आपली असमर्थता दर्शवली आहे. सो कंपनीने काय दर्शवलेली आहे सध्या की 250 सदनिका आहे आणि बुक केलेल्या ग्राहकांना सदनिकांचा ताबा देण्यास आपली असमर्थता दर्शवलेली आहे. वर्तमानपत्रात अलीकडेच आलेल्या बातम्यांवरून असे दिसून येते की ग्राहकांनी नोंदवलेल्या काही सदनिका बांधकाम व्यावसायिकांनी राजकीय व्यक्तींना भेट म्हणून परस्पर देऊन टाकलेले आहेत. सो काही व्यवसाय ज्या आहेत, बरोबर, सो काही सदनिका आहेत. मग आता एका बांधकाम व्यवसायाने काय केलं, ग्राहकांना ताबा देण्यास असमर्थ दर्शवतो, म्हटलं की नाही फोर्स मेजर आलेला आहे आणि परमित महापूर वगैरे आलेला आहे म्हणून आम्ही असमर्थ आहे, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू देत नाही. पण आता इतक्यातच एक तुम्हाला काय आलेली बातमी आलेली आहे पण त्यात सांगितलेलं आहे की त्यांनी काय केलेलं आहे याच्यामध्ये की काही सदनिका आहे त्या व्यक्तीने ते राजकीय व्यक्तींना भेट म्हणून देऊन दिलेले आहेत. ओके, तसेच या गृह प्रकल्पाला सुरुवातीला बँकेने 40 कोटी रुपयाचे कर्ज मंजूर केले होते, परंतु आता पुढचे कामाचे कर्ज वाटप करण्यास बँकेने सुद्धा काय केला, नकार दिला आहे. एवढेच नाही तर सरकारने त्या नोंदणीवर सुद्धा बंदी घातल्यामुळे बांधकाम व्यवसायिकडे त्याने सुरुवातीला उचललेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी पण काय तगादा लावलेला आहे. शेखरने या योजनेत कष्टाचे 2 कोटी रुपये भरून सदनिका नोंदवली आहे, परंतु परिस्थिती त्याला आता आपल्या सदनिकाचा ताबा मिळाला तर केव्हा मिळेल याची खात्रीच राहिलेली नाही आहे. मग तो आता सत्ता खूप जास्त संतापलेला आहे. सो अगेन की त्यांनी बिल्डरकडे पैसे भरून एक सदनिका नोंदवली, पण आता बिल्डरने काय असमर्थ दर्शवली की नाही आम्ही नाही काही करू शकत. तो बिल्डर पण काय पूर्णतः कंगाल झालेला आहे त्याच्यामध्ये. सो बँकेचा तगादा लावलेला आहे त्याच्यावरती, अगेन त्याची नोंदणीसुद्धा रद्द केलेली आहे वगैरे. मग आता अशा केसमध्ये तुम्ही काय करणार, योजनिकात सदनिकेत नोंदवलेल्या इतर ग्राहकांची बैठक घेऊन GMFच्या कार्य जाहीर निषेध नोंदवण्यासाठी धरणे धरावे आणि मुदत संपण्याच्या आत सदनिका ताब्यात देण्याची काय करावी, मागणी करावी.
सो एक होऊ शकतं, मागणी करावी, पण आता तो देऊच शकत नाही, सगळं त्याच्यामध्ये हे झालेलं आहे, तर मागणी करून करणार काय त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना. एक हे होईल याच्यामध्ये, पण हे इतकं अजून प्रॉपर वाटत नाही. सदनिका नोंदवलेल्या इतर ग्राहकांची बैठक घेऊन GMF कंपनीच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करावा. सो बेटर वे हे पण होऊ शकतं की तो न्यायालयामध्ये काय करणार, दावा बाय द कोर्टमधनं तो जाणार. कारण असं तर त्यांनी असमर्था दर्शवली, तो हे पण भरत नाही, तर तुम्ही तिथे जाऊन फक्त आंदोलन करून राहिले किंवा तिथे धरणं करतोय, त्या धरण्याने तो पैसे येऊन जातील का त्याच्याकडे, किंवा तो देईल का, नाही. सध्या GMF कर्जाला बुडलेली आहे आणि तिची आर्थिक अडचण लक्षात घेऊन ताबा मिळेल तेव्हा ताब्यात घ्यावी. अगेन हे पण होईल का, नाही. त्याने भरलेल्या 2 कोटी रुपयाची रक्कम काय मागावी, परत मागावी. सो त्याने काय पहिले परत मागावी. आता याच्या केसमध्ये जर का तुम्ही बघितलं, त्याची अडचण लक्षात घ्यावी, बरोबर ना, अडचण लक्षात घेऊन ताबा मिळेल तेव्हा घ्यावी. अरे पण तो ताबा देणारच नाही तर काय करणार, हे होईल का, याला 0 मार्क आहेत. मग बेटर वे काय की तुम्ही बाय कोर्टमध्ये जा. सो त्याच्यामध्ये जर एवढं केस तुम्ही परत मागितली त्याला, पण तो देणारच काय, तो म्हणेल की ठीक आहे. अरे पण सरळ गोष्ट आहे की तो देणारच नाही आहे, या स्थितीमध्ये तो अडकलेला आहे, त्याचा इतका मोठा लॉस झालेला आहे, तो बँकेचे सुद्धा काय कर्जाचे हप्ते देत नाही, त्याची नोंदणी रद्द झालेली आहे, तर तो 2 देईल का, नाही. तर याला 2.5 आपण याला मार्क देऊ. सो 2.5 अगेन दॅट इज 1.5 अगेन ही काय 1.0. ओके. सो अशा प्रकारे याचं काय राहणार, तुम्ही डिस्ट्रीब्युशन्स करू शकता या टाईपच्या एक्झामिनेशनचं. आता बघा मी मल्टिपल आहे असं नाही 1.5. आता या सेकंड केसमध्ये दोन्ही पण गोष्टी पॉसिबल आहेत. इकडे याचं वरती किंवा हे याचं खाली. तिथे पेपर सेटर काय म्हणजे 1.5 मार्क याला देऊ शकतो आणि याला 1.0 पण देऊ शकतो. पेपर सेटर तिथे काय अज्युम करतो किंवा तिथे काय डिटरमाइन करतो, तिथे कसा थिंक करतो याच्यावरती डिपेंडेंट आहे. पण पहिला तर हेच राहील. सो उत्तर पहिली ऑप्शन जे आहे ते काय राहणार की सदनिका नोंदवलेल्या इतर ग्राहकांची बैठक घेऊन कंपनीच्या विरोधात न्यायालयामध्ये आपण काय करणार, दावा दाखल करणार. ओके. सो 4th, सो न्यायालयामध्ये तुम्ही काय करणार, दावा दाखल करणार. ओके. तर मित्रांनो, मी सध्या ज्या पोर्टल थ्रू तुमच्याशी सध्या संवाद साधू शकतोय ते हे अनअकॅडमीचं पोर्टल आहे. अनअकॅडमी ही आपल्या देशातली टेस्ट प्रिपरेशनमधील कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनमधील सगळ्यात मोठा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आणि मी धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. तर मित्रांनो, अनअकॅडमीचे असेच काही पेड कोर्सेससुद्धा आहेत फार स्वस्त रेटमध्ये. अनअकॅडमी पूर्ण MPSCचा जो काही कोर्स आहे तो 1 वर्षासाठी 1 वर्ष जो कोर्स आहे तो फक्त तुम्हाला 7,000 रुपयामध्ये देते. त्यामध्ये सुद्धा मित्रांनो, जर तुम्ही भूषण CSAT हा माझा कोड यूज केला, भूषण CSAT, तर तुम्हाला याच्यावरती 10% डिस्काउंट मिळू शकतो. म्हणजे जवळपास 6,300 मध्येच तुम्हाला काय भेटू शकतो, हा कोर्स मिळू शकतो. ठीक आहे. सो 6,300 रुपयामध्ये. सो मित्रांनो, जास्तीत जास्त या संधीचा तुम्ही फायदा करून घ्या. तुम्हाला बराच याच्यामध्ये आउटपुट खूप जास्त चांगला भेटेल आणि तुम्हाला या गोष्टीचा काय होईल, खूप फायदा होईल. अगेन 1 वर्षाचं जर तुम्हाला करायचं नसेल तर 3 महिने 6 महिने असे पण त्यांचे काहीतरी कोर्स स्ट्रक्चर्स अनअकॅडमीचे आहेत, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. ओके. सो ते तुम्ही जॉईन करू शकता. तसेच यूट्यूब चॅनल आहे भूषण अकॅडमी, याचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, हे सुद्धा तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता. तर चला मित्रांनो, आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन्स बघूयात. आपण पुढचे प्रश्न बघूयात. सो प्रश्न क्रमांक 5 बघा. रमा एक सरकारी कार्यालयात निरीक्षक म्हणून काम करत होती. लिंगभेदाच्या धोरणामुळे ती केवळ स्त्री आहे म्हणून तिला असं वाटलं की लिंगभेद केला आणि बढती दिली जात नाही असं तिला आणि उद्विग्न तिने राजीनामा दिला. मग अभ्यास केला तिने, नंतर ती काय म्हणली, IAS बनली. IAS झाल्यानंतर ती प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत आहे. सरकारी योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे ही तिची काय प्रमुख जबाबदारी. सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवरती देखरेख ठेवणे ही तिची काय प्रमुख जबाबदारी आहे. नव्या पदाचा ताबा घेतल्यानंतर रमा आपल्या कार्यालयात स्त्री आणि पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या समान ठेवण्याचे ठरवते. परंतु हे धोरण राबवताना तिच्या अशा लक्षात येते की स्त्री कर्मचारी प्रवास करण्यास व त्या अनुषंगाने रात्रीचा मुक्काम बाहेर करण्यास तयार नाहीत. पुरुष कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असे घडत नाही. या परिस्थितीमुळे रमा पेचात अडकली. आता बघा, सो इन जनरल सरकारी योजना आहेत त्याच्यामध्ये तिची जबाबदारी आहे. मग आता तिला काय वाटतं की नाही आपल्याला प्रमोशन देत नाही आहे, बरोबर आहे ना. ती एका विभागात निरीक्षक म्हणून काम करत होती, सुपरविजर म्हणून, बरोबर आहे ना. मग आता म्हणून तिने राजीनामा दिला, ती IAS झाली. आता तिला पदात झाल्यानंतर काय आहे की स्त्री आणि पुरुष संख्या ती नेहमी तिला वाटतं की आपल्यासोबत बायसनेस झालं तसं कोणासोबत होऊ नये म्हणून ती नेहमी काय करते की त्याच्या याच्यामध्ये पुरुष आणि स्त्री जी आहे त्यांची संख्या काय ठेवते, समान ठेवते. ओके. सो मेल आणि फिमेल याची संख्या काय ठेवते, ती समान ठेवते आहे. ओके. हां. मग आता नंतर काय आहे, पण तिला लक्षात येतं की धोरण राबवताना स्त्री कर्मचारी जे आहेत ते प्रवास
किंवा रात्रीचा मुक्काम बाहेर करण्यास तयार नसतात, बरोबर आहे. आणि परंतु पुरुष कर्मचारी जे ते तयार असतात, कारण स्त्रिया ज्या आहेत त्या थोडं याच्यामध्ये फॅमिली सांभाळणं वगैरे याच्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम येतो. मग आता एक महिला अधिकारी या नात्याने, जागरूक महिला अधिकारी या नात्याने ती काय करणार आहे, तशीच परिस्थिती ठेवणार आहे. पण त्यांनी काय ती गोष्ट रिझॉल्व्ह होईल का? नाही. प्रशासकीय गरज म्हणून महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येत काय करेल, कपात करेल. ठीक आहे, होऊ शकतं हे. स्त्री कर्मचाऱ्यांना बाहेर प्रवास करावा लागणार नाही आणि कमीत कमी बाहेर राहावे लागेल अशीच कामे स्त्रियांना देता येतील का, याची चाचणी करून तशी कामे देईल. सो हे बेटर होईल याच्यामध्ये. सो बेटर वे 2.5 मार्क्स याला, बरोबर आहे. ती बघणार की अशी कोणती कामे आहेत की जी फक्त काय स्त्रियांना देता येतील, की ज्याच्यामधनं काय त्यांना त्राससुद्धा होणार नाही आणि ती काय करता येईल, त्यांना मॅनेजसुद्धा करता येईल, बरोबर आहे. ती आपली या जागेवरून बदली मागून घेईल, महिलांच्या संख्येत कपात करेल प्रशासकीय गरज म्हणून आणि आहे तशी परिस्थिती ठेवेल. सो अगेन कपात करेल गरज म्हणून असं पण म्हणता येणार नाही तुम्हाला. सो बेटर वे जागेतून बदली करून मागून घेईल, हे तर होणारच नाही. याला 0 मार्क येईल. अगेन 0.5 आणि कंटेंट आहे तशी परिस्थिती ठेवेल, ही काय 1.0. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही अरेंजमेंट, किंवा याला 1 आणि याला 0.5 हे पण 2 नंबरला होऊ शकतं. ओके. सो 5चं उत्तर काय होणार, पर्याय क्रमांक 3 होईल. सो 5 इज आन्सर ऑप्शन नंबर 3. 6. तुम्ही एका प्रकल्पावर 3 सहकाऱ्यांसोबत एका महिन्यापेक्षा जास्त काळ काम करत आहात. सुरुवातीपासूनच या 3 सहकाऱ्यांचे एकमेकांसोबत पटत नव्हते आणि त्यांच्यात मोठ्या प्रमाणात मतभेद होते. सो जे 3 सहकारी आहेत त्यांच्यासोबत तुम्ही काम करत आहात, तुम्ही 4 लोक आहात. त्या 3 सहकारी त्यांचं आधीपासूनच बिलकुल पटत नाही आहे आणि एकमेकांचे खूप मोठ्या प्रमाणात काय मतभेद आहे. प्रकल्प पूर्ण करण्यात आता फक्त 10 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये प्रकल्प एकदम क्रिटिकल अवस्थेमध्ये आहे आणि हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी फक्त तुमच्या हातामध्ये किती दिवस आहेत, 10 दिवस शिल्लक उरलेले आहेत. आणि या सहकार्यांमधील मतभेदाचा प्रकल्पाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ लागला. तर 10 दिवस उरले ना, इव्हन त्याची जी क्वालिटी आहे प्रकल्पाची, त्याची गुणवत्ता आहे, याच्यावरती पण त्याचा मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होऊ लागलेला आहे. अगेन त्यांच्या कामामध्ये अशा क्रिटिकल वेळी त्यांच्या कामांमध्ये अनेक चुका होऊ लागल्या आहेत आणि तिघांनी आपला संपर्कसुद्धा तोडून टाकलेला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कोणती कृती कराल? मग आता इतक्या क्रिटिकल कंडिशनमध्ये हे पोहोचलेले आहेत, ते तिघांचं पडून राहिलं, त्यांनी कॉन्ट्रॅक्टसुद्धा तोडले. 10 दिवसात तुम्हाला प्रकल्पसुद्धा सबमिट करायचा आहे. त्याच्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत, त्याच्यामध्ये अनेक चुका घडत आहेत, त्याच्यामध्ये त्याची क्वालिटी दर्जा त्याचा घसरलेला आहे. तुमच्या सहकाऱ्यांनी केलेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी जास्त वेळ काम कराल. सो तुमच्या सहकाऱ्यांनी केलेल्या ज्या काही चुका आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी तुम्ही काय कराल, जास्त वेळ काम कराल. सो एक हे होऊ शकेल, पण पहिले त्यांच्यामधलं पण तुम्ही किती दिवस करणार ना त्याच्यामध्ये, आणि त्यांच्यामधला जर का सामंजस्य मिळवता आला पाहिजे तुम्हाला तिघांचं. तुम्ही जर का ते केलं जास्त काम, तिघांचं तुमचं लोड तुमच्यावरती येईल. तुमच्या सहकाऱ्यांसोबत एक चर्चा बैठक आयोजित करून त्यांच्या अडचणी दूर करायला त्यांना मदत कराल. हे याच्यापेक्षा हे जास्त काय होईल, प्रिफरेबल होईल. प्रत्येकाची वेगळी गाठ घेऊन त्याचे काय म्हणणं आहे समजून घ्यायला हे पण होऊ शकतं, पण वेगळी गाठ घेऊन मग आणखी त्यांचे कॉन्फ्लिक्ट्स रिझॉल्व्ह होणार नाही. तुम्ही जर तिघांना सोबत बसवलं आणि तुमचं काय काय मुद्दे आहेत ते जर का क्लिअर केले तर ती गोष्ट काय, यापेक्षा जास्त मुद्दा काय, हाच चांगला आहे. प्रकल्प पूर्ण करण्याचा अडचण येतो, त्यांनी आपसात मतभेद मिळून परत सुधारावेत हे तुमच्या सहकाऱ्यांना सांगाल, बरोबर आहे. सो आपसात तुम्ही म्हणणार आता या तुमचं बघा, तुमचं तुम्ही रिझॉल्व्ह करा, तुमच्या पुढे प्रोजेक्ट होत नाही आहे वगैरे वगैरे. पण बेटर वे आहे की तुम्ही त्यांना सोबत घेतलं पाहिजे, त्यांना चर्चा करायला सांगितलं. सो दॅट इज वॉट. सो याच्यामध्ये 2.5 मार्क याला येणार, बरोबर आहे ना. अगेन प्रत्येकाची वेगळी त्याचं म्हणणं काय हे समजून घेणं, याला काय 1.5 मार्क होणार आणि याला काय 1.0 मार्क येणार. आणि मग म्हणून हे लिस्ट होईल जरी, बरोबर ना. सो याला किती मार्क होईल, 0 मार्क होईल. सो अशा प्रकारे हे तुमचं काय राहणार, या प्रश्नाचं डिस्ट्रीब्युशन राहणार आहे. सो 6चं उत्तर काय होणार तुमचं. सो पर्याय क्रमांक काय, सो इन जनरल 2 राहील. देन 7 बघा. सविता एक सहकारी बँकेत कारकून म्हणून नोकरी करत आहे. सो एका सहकारी बँकेमध्ये ती काय आहे, कारकून म्हणून, क्लर्क म्हणून काम करत आहे. ती पदवीधर असून बँकेच्या अधिकारी होण्यासाठीची परीक्षा पास होऊ न शकल्यामुळे, तर ती काय, ती ग्रॅज्युएट आहे पण बँकेची परीक्षा पास न होऊ शकल्यामुळे तिला बँकेच्या अधिकाऱ्याची जागा मिळू शकत नाही. सो तिला बँकेमध्ये अधिकारी किंवा ऑफिसर आहे त्याची जागा मिळू शकत नाही आहे. ओके. सो तिला पास होऊ शकत नाही आहे ती, कारण तिला काय बँकेत कारकून म्हणून ती काम करते आणि तिला वेळच भेटत नाही, पण तिला बँकेत अधिकारी व्हायचे आहेत. म्हणून कोणता सर्वोत्तम पर्याय निवडणार. आता एकदम इझी प्रश्न, इतका इझी काय एक्झाममध्ये मला येणार नाही, पण आपली ही जी शीट आहे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की ही काय एकदम इझी लेवलची आहे, बरोबर ना. सो ही काय इझी लेवलची हँडआउट आहे. ओके. सो म्हणून आपण याच्यामध्ये घेतलेले आहे तसे प्रश्न. सो बँकेच्या कामाच्या वेळेतच अधिकारी परीक्षेत कामाच्या वेळेत तयारी हे होईल का, नाही. अधिकाऱ्यांना नेमणूक करण्याचा आपला विचार केला तर म्हणून अधिकाऱ्यांना लाच देणार का, हे पण होईल का, नाही होणार.
बँकेच्या वेळेनंतर परीक्षेची तयारी करावी, येस बेटर आहे. कारकून पदावर राजीनामा देऊन परीक्षेची तयारी कराल, सो हे पण इतकं प्रॉपर होईल का याच्यामध्ये, नाही. बेटर वे काय, हे 2.5 मार्क आहे ते उरलेलं. मग नंतर मग काय बेटर, आता कामात बँकेचा तुम्ही पैसा पण घेता आणि त्याच्यामध्येच तुम्ही तयारी करता, हे होईल का. सो याला होणार आपण 1.5, अगेन याला 0.5. ठीक आहे, इकडचं बँकेच्या कामात करा पण लास्ट द्या अधिकारी व्हायसाठी, हे होईल का. सो लास्ट देता हे तर होणारच नाही. सो म्हणून अशा प्रकारे 7व्या प्रश्नाचं काय राहणार तुमचं डिस्ट्रीब्युशन राहणार आहे. ओके, हां. सो चला आता आजचा आपला या लेक्चर सिरीजमधला सगळ्यात शेवटचा प्रश्न घेऊयात. सो ही लेक्चर सिरीज आपली फार इझियरवाली लेवलची होती, तुम्हाला लक्षात आले असेल प्रश्न. सो दॅट इज द इझियर लेवल. प्रश्न क्रमांक 8 घेऊयात. तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना एका कंत्राटदाराला मनरेगा योजनेअंतर्गत एका योजनेवर काम करणाऱ्या मजुरांना रोजंदारी पगारीचे वाटप करण्यासाठी तुम्ही निधी दिला. तुम्ही जिल्हाधिकारी आहात, यू आर कलेक्टर. तुम्ही एका कंत्राटदार त्याला तुम्ही काय एक नरेगा जी योजना आहे महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्टची बरोबर ना. सो त्याच्यावर तुम्ही त्यांना दिलं आहे की रोजगारीचं काय करा, वाटप करा. काही दिवसानंतर या कामगारांकडून तुम्हाला या कंत्राटदाराकडून पगार मिळत नसल्याची तुम्हाला तक्रार मिळते. तुम्हाला तक्रार आलेली आहे की हा जो काही कंत्राटदार आहे त्या कंत्राटदारातून तुम्हाला काही पैसे वगैरे काही काही पैसे वगैरे भेटत नाहीत, अशी तिथल्या लोकांनी काय केलेली आहे, तक्रार केलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कोणती कृती करणार. सो अशा परिस्थितीमध्ये कोणती कृती करणार, मजुरांना मजुरी देण्याचा आदेश कंत्राटदाराला द्याल. तुम्ही त्यांना सांगणार की त्यांना मजुरी द्या, होऊ शकतं. अरे पण ते ठीक आहे, लोक म्हणतात द्या, पण तो काय घोळ करतोय, तो म्हणजे त्याचं काम बरोबर चोख बजावत नाही, तर तुम्ही त्याच्यावरती काहीतरी हे करायला पाहिजे ना. हां, त्याच्यात दुसऱ्या कंत्राटाची नेमणूक कराल, हे पण होऊ शकेल की नेमणूक कराल. पण पहिली गोष्ट त्यात हे जे तुम्हाला जे काही विचारलेलं आहे बरोबर आहे ना. हां, सो ते तुम्हाला त्याचा इश्यू काय आहे काय नाही हे पण कळणं काय आवश्यक आहे. मजुरी का दिली नाही याची कारणे शोधून देण्यास कंत्राटदाराला सांगा. येस बेटर वे, पगारात करण्याच्या लोकांनी तुम्हाला कंप्लीट केली आहे की तो जर अशा प्रकारे काम चोख बजावत नाही आहे तर त्याचं कारण काय हे तुम्ही पहिले त्याला सांगणार, बरोबर आहे ना. हां, सो दॅट इज वॉट 2.5. हां, अगेन मजुरी वाटून त्याला निधी परत करण्याचे संबंधित कंत्राटदाराला आदेश द्या. सो त्याने दिलेला निधी आहे तो पुन्हा आम्हाला परत करून दे. ओके, सो परत करून दे. सो असं पण हे आता तुम्ही निधी त्याला दिलेला आहे ते लोकांना वाटायचं तो आणखी परत करून दे, हे यात काय इतकं बेटर होईल का त्याच्यामध्ये, नाही. सो बेटर आहे पहिले तुम्ही त्याला विचारणार, मग अगेन त्याला सांगणार की या लोकांना काय द्या, मजुरी देण्याचा आदेश त्याला देणार. सो त्यांना काय द्या, मजुरी द्या. सो 2.0. त्यानंतर मग त्यांना आलं तर मग काय, सो अगेन कंत्राटदाराच्या जागी दुसऱ्या कंत्राटाला काय करा, नेमणूक करणार. ओके, आणि वाटवलेला निधी तो परत करा, म्हणजे परत करा कडे संबंधित कंत्राट आदेश तुम्हाला परत द्या, गव्हर्नमेंटला त्याला दिला तुम्ही तो पुन्हा दिला आणि तुम्हाला आणखी दुसऱ्या पुन्हा त्यांना द्यावं लागेल दुसऱ्या कोणाला कंत्राटदाराला, तर हे इतकं प्रॉपर होईल का, नाही. सो म्हणून दॅट्स वाय इथे तो प्रश्न क्रमांक 8चं उत्तर काय होणार, मजुरी का दिली गेली नाही याची कारणे देण्यास काय कंत्राटदारास सांगाल. ओके, सो मित्रांनो ही प्रश्न होती, आपण खूप लाईटली घेतो डिसिजन मेकिंगच्या प्रश्नांना. आता थोडे आपण 1-2 लेक्चर्स इझियर प्रश्नच घेणार आहोत आणि नंतर आयोगाप्रमाणे आपली जी काही काठिण्य पातळी आहे ती काठिण्य पातळी आपण स्टेप बाय स्टेप इन्क्रीज करत जाणार आहोत. तर मित्रांनो हे जे काही अनअकॅडमी MPSC CSAT नावाचं हे अनअकॅडमी जे काही यूट्यूब चॅनल चालवलेलं आहे सो ते सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. अगेन अनअकॅडमीचे हे जे काही कोर्सेस आहेत तुम्हाला मी ते सांगितलेले आहेत, सो हे कोर्सेस तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करून घेऊ शकता. ओके, सो आज आपण 8 प्रश्न बघितलेत. पुढच्या लेक्चर्समध्ये आपल्याला आणखी थोडे एक्झाम्पल्स 8-10 एक्झाम्पल्स आता आपण दर लेक्चरमध्ये बघणार आहोत आणि आपले हे जे टेलिग्राम चॅनल आहे हे सुद्धा मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.